एका इंस्टाग्राम अनफॉलोने पूर्ण IPLमध्ये भूकंप घडवला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या खरंच टीम सोडणार आहे का? आणि जर हे गोष्ट खरं असेल, तर हा फक्त ट्रान्सफर नाही, तर हा IPL मधला सर्वात मोठा ट्विस्ट ठरू शकतो. IPL मध्ये ट्रेड्स होतात, कॅप्टन बदलतात, प्लेयर्स टीम सोडतात, पण काही डिसिजन असे असतात जे फक्त क्रिकेट बदलत नाही, तर फॅनच्या इमोशनवर परिणाम करतात. रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवणं हा तसाच एक डिसिजन होता आणि आता त्या डिसिजनचा परिणाम मुंबई इंडियन्सला भोगावा लागतो का? आज आपण समजून घेणार आहोत. हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्स, इंस्टाग्राम कॉन्ट्रोवर्सी, ड्रेसिंग रूम रुमर्स आणि CSK कनेक्शनची पूर्ण कहाणी. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. एका नोटिफिकेशनने सुरू झालेली स्टोरी. रात्री उशिरा अचानक सोशल मीडियावर पोस्ट दिसायला लागल्या. हार्दिक पांड्या अनफॉलो मुंबई इंडियन्स. पहिल्यांदा लोकांना वाटलं हा फेक स्क्रीनशॉट असेल, पण काही क्रिकेट पेजने ते कन्फर्म केलं आणि काही मिनिटात ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. हार्दिक मुंबई सोडणार. पण आणखीन एक ट्विस्ट आला. हार्दिकने पुन्हा अकाउंट फॉलो केलं. आता इथे एक स्टोरी संपायला पाहिजे होती, पण खरी स्टोरी तर इथूनच सुरू झाली. कारण फॅन्सना हे फक्त अनफॉलो वाटत नव्हतं. त्यांना वाटत होतं मुंबई इंडियन्समध्ये काहीतरी गंभीर सुरू आहे. ही आग आजची नव्हती, ती सुरू झाली होती त्या दिवशी जेव्हा मुंबई इंडियन्सने अचानक अनाउन्समेंट केली, हार्दिक पांड्या विल लीड मुंबई इंडियन्स. आणि त्या एका पोस्टने संपूर्ण क्रिकेट वर्ल्ड शॉक झाला. कारण ज्याने मुंबईला 5 IPL ट्रॉफीज जिंकून दिल्या, तो रोहित शर्मा अचानक कॅप्टन राहिला नव्हता. फॅन्स इमोशनल झाले. काहींनी म्हटलं हा रिस्पेक्ट आहे, काहींनी म्हटलं फ्युचर प्लॅनिंग आहे. पण एक गोष्ट क्लिअर होती, मुंबई इंडियन्सने खूप मोठा रिस्क घेतलेला होता. फॅन्स विरुद्ध हार्दिक. सुरुवातीला लोकांना वाटलं थोड्या दिवसांनी सगळं नॉर्मल होईल, पण तसं झालं नाही. जेव्हा हार्दिक मैदानावर उतरला, स्टेडियममध्ये बॉस ऐकू यायला लागले. कल्पना करा, इंडियन्स टीमचा स्टार ऑलराऊंडर, वर्ल्ड कप हिरो आणि स्वतःच्या फ्रँचायझीने फॅन्स त्यालाच ट्रोल करत होते. प्रेशर वाढत होते. प्रत्येक चुकीचा डिसिजन, प्रत्येक खराब इनिंग सोशल मीडियावर मीम बनत होते आणि हळूहळू हार्दिक कॅप्टनपेक्षा कॉन्ट्रोवर्सी जास्त बनत गेला. आता फॅन्स फक्त मैदान बघत नव्हते, तर प्लेयरची बॉडी लँग्वेज सुद्धा ॲनालिसिस करत होते. एका मॅचमध्ये रोहित वेगळा दिसला, दुसऱ्यात बुमरा फ्रॅक्चर दिसला, कधी सूर्या शांत दिसला आणि मग रुमर्स सुरू झाले. टीममध्ये 2 ग्रुप्स तयार झालेत. ऑफिशियली कोणी काही बोलत नाही, पण IPL सारख्या टुर्नामेंटमध्ये सायलेन्स सुद्धा स्टोरी सांगत असतं. मुंबई इंडियन्स फेमस टॅगलाईन आहे, वन फॅमिली. पण सोशल मीडियावर लोक म्हणायला लागले ही फॅमिली आता तुटते. आता परफॉर्मन्सने सगळं बदलतं. पण खरी प्रॉब्लेम इथे झाली जेव्हा रिझल्ट यायला बंद झाले. कारण क्रिकेटमध्ये एक रूल असतो, तुम्ही जिंकत असाल तर लोक कॉन्ट्रोवर्सी विसरतात, पण तुम्ही हरायला लागलात की प्रत्येक गोष्ट प्रॉब्लेम बनते. मुंबई इंडियन्स सतत मॅचेस हारत गेली आणि हार्दिकचा स्वतःचा परफॉर्मन्स सुद्धा ऑर्डिनरी राहिला. फॅन्सना अपेक्षा होती नवा कॅप्टन म्हणजे नवा इरा, पण रिॲलिटीमध्ये मुंबई कन्फ्युज टीम दिसत होती. ना बॅटिंग स्टेबल, ना बॉलिंग डॉमिनेंट, ना लिडरशिप इन्स्पायरिंग. आता इंजुरी आणि नवीन रुमर्स. सीझनच्या मिडलमध्ये हार्दिक मुळे बाहेर गेला, पण इथे एक डेंजरस नॅरेटिव्ह तयार झाला. हार्दिक नसताना काही मॅचेसमध्ये मुंबई चांगली खेळली, बस. सोशल मीडियाने लगेच कन्क्लुजन काढलं, टीम हार्दिक शिवाय बेटर आहे. आता हे खरं होतं का? हे सगळं कठीण आहे, पण पर्सेंटेज खूप पॉवरफुल असतो आणि त्यावेळेला पब्लिक परसेप्शन हार्दिकच्या विरोधात गेलेलं होतं. आता इमॅजिन करा, मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंट काय विचार करत असेल. त्यांनी हार्दिकला आणलं कारण त्यांना फ्युचर कॅप्टन हवा होता. रोहितचं एज वाढत होतं, त्यामुळे लाँग टर्म प्लॅनिंग सुरू झाली. पेपरवर हा प्लॅन परफेक्ट दिसत होता, पण मैदानावर सगळं उलट झालं. फॅन्स नाराज झाले, रिझल्ट आले नाहीत आणि टीम ॲटमॉस्फिअरवर प्रश्न उपस्थित झाले. आता मॅनेजमेंटसाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? जर त्यांनी हार्दिकला सपोर्ट केलं तर फॅन नाराज, आणि जर त्यांनी हार्दिकला काढलं तर त्यांच्या डिसिजन फेल झाल्याचं मान्य करावं लागेल. मग अचानक एक फोटो व्हायरल झाला. CSK मॅनेजमेंटमध्ये काशी सर आणि हार्दिक पांड्या दोघे बराच वेळ बोलताना दिसतात. आता IPL फॅन्स म्हणजे डिटेक्टिव्ह असतात. त्या एका क्लिपवरून थेरीज सुरू झाल्या. धोनीनंतर CSK फ्युचर कॅप्टन शोधतोय. हार्दिक CSK मध्ये जाऊ शकतो. मुंबई आणि हार्दिक दोघांनाही फ्रेश स्टार्ट हवा आहे. आणि हॉनेस्टली जर असं ट्रान्सफर झाला तर IPL इतिहासातील सर्वात शॉकिंग मूव्ह इथे ठरू शकते. पण रिॲलिटी काय आहे? पण आता रिॲलिटी समजून घेऊ. हार्दिक पांड्या हा फक्त प्लेयर्स नाही, तो ब्रँड आहे. बिग मॅच प्लेयर आहे.
इंडियन्स क्रिकेटचा स्टार आहे आणि मुंबई इंडियन्सचे त्याच्यावर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणून एका खराब सीझन नंतर मुंबई त्याला लगेच सोडेल असं वाटत नाही. पण जर पुढचा सीझन सुद्धा फेल गेला तर फ्रँचायझीला कठोर निर्णय इथे घ्यावा लागू शकतो. क्रिकेटमध्ये टाइम खूप फास्ट बदलतो. कारण रोहितवर प्रश्न होते. आता आज तो लिजेंड आहे. काल हार्दिक हिरो होता. आज त्याच्यावर टीका होते. उद्या पिक्चर पुन्हा बदलू शकते. कारण कमबॅक हीच मोठ्या प्लेयरची खरी ओळख असते. आता फक्त एकच प्रश्न बाकी आहे. हार्दिक पांड्या पुन्हा मुंबईचा हिरो बनेल की IPLमध्ये पुन्हा एकदा होणार बिगेस्ट ट्रान्सफर ट्विस्ट? तुम्हाला काय वाटतं? हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये राहावं की आता दोघांनी वेगळं व्हावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच IPL स्टोरीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.